मध्ये ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आताच चहाडे क्रीडा संकुलामध्ये तब्बल 1 लक्ष आणि 10,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेल्या कुणबी प्रीमियर लीग मध्ये सिटी डिलक्स ही बाईक ज्याने आपल्या नावावरती केली प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून, तो मिनी रबाडा देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रमगड तालुक्यातील केव गावचा डायमंड त्याला देखील या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. स्वतः तुषार बसवतात पलकर क्रिकेटमधील दर्जेदार क्रिकेटपटू, एकापेक्षा एक से बढ़ के अनेक. हिमांशु मेहर या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऑफ 2 विकेट्स कुंगवाडा टीम. पिच पद्धतीने खेळलेल्या आहेत. ते देखील नैसर्गिक उसळी घेणारा चेंडू होता. वाईटिश लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षण बहारदार झालेलं आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल फलंदाजांना. अधिकृत स्वरूपातील एक्युरेट 1, 2 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 25 धावा त्या फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. 25 रन्स प्रोग्रेस कार्डवर. अजूनही 3 षटकांचं येणं शेष आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कुंगवाडा टीम सध्या मात्र 3 षटकांमध्ये 25 धावा परिपूर्ण करू शकलेल्या आहेत. 25 जानेवारी 1988 राजकोट येथे जन्म झाला होता चेतेश्वर अरविंद पुजारा यांचा, परंतु पुढे जाऊन आपण पाहिलं 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे जाऊन तब्बल 525 चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड केला. आणि राहुल शरद द्रविड नंतर आणखीन एक संयमी फलंदाज म्हणून जगासमोर स्वतःचा ब्रँड त्याने कोरला आणि त्याची आठवण करून देणारा हा अंक आहे. 25 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. पुन्हा एकदा मीत पटेल आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. या आधीचं षटक खूप चांगलं हाताळलंय. केवळ 7च धावा खर्च केल्या होत्या. कर्णधाराचा सार्थ विश्वास त्याने प्राप्त केलेला. या षटकाची सुरुवात देखील डॉट चेंडूने. बघा डॉट चेंडू मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. त्यांचं काउंटिंग आपण जरूर करूया. तिथे सिंगल डबल जर खेळले असते फलंदाज तर धावसंख्या आकर्षक होऊ शकली असते. इथे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलेले आहेत काउफेच्या वरून. महेंद्र सिंग धोनी कॉपीबुक स्टाईल ने चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार कडक ते धडक बेधडक षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका होता. कुशल पारी लय भारी सुंदर स्वरूपात हा षटकार आपण पाहू शकलात. 31 धावा कंप्लीट. ते वाईड आहे. बॉल वाईड आहे. गोलंदाजाची हवा थोडीशी टाईड आहे कारण आधीच्या चेंडूवरती षटकार खेचण्यात आलाय. तर 32 धावा झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजी करतायत कुशल बारे आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. स्मॅश तर केलाय ऑफ साइडला. मध्ये बॅकअप आहे. डबलचं हे रोटेशन आपण पाहतोय. हळूवार पद्धतीने भागीदारी रचण्यास सुरुवात केलेली आहे. पार्टनरशिपचा उदय या ठिकाणी होतोय. त्यामध्ये कुशल पारी यांचं योगदान. जरी डॉट खेळले असतील तरी देखील आता षटकार आणि डबलच्या रोटेशन सहित आपल्या स्ट्राईक रेट मध्ये थोडीशी सुधारणा करतायत. शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉट वरील बॉल. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि येथे झेल परिपूर्ण. कुशल पारी बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. वेलकम बॅक. शुभम मर्दे आलेले आहेत फलंदाजी करिता 5व्या क्रमांकावर. 34 धावा प्रोग्रेस कार्डवरती परिपूर्ण झालेल्या आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत सुरू आहे जिथे फलंदाजी करणारा संघ गुंगवाडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि विपक्षामध्ये आर्यन फायटर संघ क्षेत्ररक्षण करतोय. वन्स अगेन मीत पटेल. सबमरीन कुठल्याही प्रकारची उसळी नाहीये. निर्धाव स्वरूपातील चेंडू मीत पटेलच्या माध्यमातून. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 विद्यमान. एक षटकार जरूर खाल्ला परंतु बाकीचे जे 4 चेंडू आहेत ते चांगल्या रीतीने हाताळले मीत पटेल यांनी. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल.
ऑफिशियली 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 34 धावा फलकावर. कम ऑन डीजे. धन्यवाद. ओहो हो, काय चेंडू होता. तेज, दर्रार, रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर आणि रफ्तार मध्ये गिरफ्तार केलंय फलंदाजाला. ते सर गाइडेड यॉर्कर होता. वेग प्रचंड होता. क्रिबी शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने शॉन टेट, ब्रेटले आणि रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांची 100% आठवण करून देणारा चेंडू हाताळला मिस्टर नितीन माच्छे यांनी. वेग मात्र नोंद घेण्यासारखा होता. प्रचंड वेगाने या चेंडूची हाताळणी केली. त्रिफळा चीजच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला मात्र यांचा रस्ता दाखवून दिलाय. स्कोर कार्ड ठप्प आहे. एक्युरेट 34. 34 अंकावर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन मर्दे सज्ज झालेले आहेत. बघा, एखाद्या गोलंदाजाकडे प्रचंड वेग असेल आणि त्या वेगासमवेत जर योग्य टप्पा देखील असेल तर गोलंदाज नेहमीच कारगर ठरतो संघासाठी. त्या नितीन माच्छी तेच करतायत. परफेक्ट लेंथ आहे, लाईन आहे, पेस आहे, मोमेंट आहे आणि मध्येच व्हेरिएशन देखील आहे. सेटअप तयार करता येतोय त्या गोलंदाजाला. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव गोलंदाजी सुरू आहे. बघा, सेटअप तयार करतात कुठल्याही फलंदाजासाठी. पहिला चेंडू जशी हाफ वरती दिला, दुसरा चेंडू कुठल्या स्पॉट वरती दिलाय आणि वेगवान गोलंदाजी करतात. फलंदाजाला मजबूर केलं जात आहे. आता येथून 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर फलंदाजाकडे जास्त पर्याय नाही. तो देखील विचार करत असेल की संघासाठी धावा करणं गरजेचं आहे. इथे सरते शेवटी हा एक वाईट बॉल आलाय. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव. 35 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आर्यन फायटर या संघाच्या माध्यमातून. सुरेख, सुंदर आणि अप्रतिम गोलंदाजीचं हे पृथक्करण. नितीन माच्छी जो गेंदबाजी करे सबसे अच्छी. क्लास बॉलिंग लाईक द टिकलर झोन. शंकेत क्षेत्रामध्ये निघून गेलेला चेंडू. ही ट्रीट होळी जरी झाली असेल तरी देखील होळीनंतर पूर्णाची पोळी नितीन माच्छीच्या माध्यमातून आपण ही ट्रीट घेऊ शकता. ज्यांना वेगवान गोलंदाजीचं वेळ आहे नितीन माच्छीच्या माध्यमातून ही ट्रीट एन्जॉय करू शकतात. अत्यंत वेगाने गोलंदाजीचं पृथक्करण. ऑन साइडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस्टर तुषारला आपण पाहू शकतात. सुरेख पद्धतीने चेंडूला सावून घेतात आपल्या उंजळीमध्ये. ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. 37. थेंबे थेंबे तळे साचे. ऍज अ लिटल ऍज अ मिकळ. बूंद बूंद से सागर बनत आहे आणि येथे तेच काम सूर्य फलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके थांबवलेले आहेत. वन्स अगेन ऑन साइडला स्मॅश करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला हॅलो हाय टाटा गुड बाय करून चेंडू निघून गेलाय. फ्लॅट फ्लॅट सिक्सर. 6 धावा आणि या षटकारासहित अधिकृत स्वरूपातील एक्युरेट 5 षटकांच्या समाप्ती अखेर स्कोर फलक जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवर. गुंगवाडा या संघाला आपण पाहतोय. फ्लॅट षटकार बघायला मिळाला मिस्टर सचिन मर्देच्या बॅटमधून. एक्युरेट 43, 43 धावा. शेवटच्या षटकाला आता प्रारंभ होतोय. अमृत आलेले आहेत गोलंदाजीसाठी. खूप कमी वय आहे अमृत तरे यांचं, परंतु अमृत तरेने जी छाप सोडलाय त्या इंस्टाग्राम वरती रील्सच्या माध्यमातून अमृतच्या नावाची भरपूर चर्चा. पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. चांगला गोलंदाज. भरपूर मैदानात त्याने खूप कमी कालावधीमध्ये गाजवलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती क्विकर पण त्याने हाताळला. गलज येत आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने 44 धावा झालेल्या आहेत. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. शेवटचा षटक आपण पाहतोय. अमृत तरे, ब्रँड ऑफ सापवाडी, वन ऑफ दी सेन्सेशनल ऑलराऊंडर सध्या गोलंदाजी करतात. षटकातील दुसरा बॉल घेऊन
हा फटका फसलेला आहे. उंचीचे भरपूर मार्क, परंतु डिस्टन्स कमी होतं. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. अशा प्रकारचे झेल टिपणं खरं तर कठीणच असतं. एखादा चेंडू जर आकाशामध्ये जाऊन उभा राहत असेल, त्यानंतर तो झेल जज करणं थोडंसं कठीण आहे. आणि अचूकतेचा मापदंड चुकला, मोजमाप चुकलं, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. 48 धावा परिपूर्ण झालेले आहेत. 48 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. गुंगवाडा टीम, सचिन मर्दे एका बाजूने आपण पाहू शकाल. संघाकरिता शेवटच्या षटकामध्ये काही उपयुक्त आणि महत्वाच्या धावा जोडण्याचं कार्य ते करू लागलेले आहेत. मृतचा पुढील बॉल, सुंदर सुंदर गोलंदाजी, वेग तुम्ही बघा. याआधी आपण मिस्टर नितीन माच्छे यांना पाहिलं, त्यांच्या गोलंदाजीमध्ये भन्नाट वेग होता आणि आता अमृतला पाहू शकतात. चांगलं टॅलेंट आहे, चांगल्या प्रतिभेने शृंगारलेले हे गोलंदाज अमृत तरे. ऍब्सोल्युटली फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग, लेथल लेथल बॉलिंग. पुन्हा एकदा इथे वाईड, परंतु वेग तो सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जात आहे. 49 49 धावा वेगाचा जेव्हा आपण विचार करतो, आतापर्यंत IPL मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू जो लॉकी फर्ग्युसन 157.1 किलोमीटर पर हवर हा रेकॉर्ड. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तिथे 3 गोलंदाज आहेत. अचानक स्लोवर वन हाताळला, परंतु येथे देखील वाईड आहे. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू. पहिल्या क्रमांकावरती रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर आहेत 161.3. तुम्ही गुगल करून पाहू शकताय. दुसऱ्या क्रमांकावरती ब्रेटले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती शॉन टेट. वेगवान चेंडू हाताळण्याच्या बाबतीमध्ये हे 3 गोलंदाज अग्रमानांकित. येथे अमृत तरे सर्वांची आठवण करून देत आहे. ज्या रीतीने त्यांनी या वेगाला प्राधान्य दिलेलं आहे आपल्या षटकामध्ये. आणखीन एक वेगवान चेंडू, सुंदर सुंदर गोलंदाज आहे. ऍब्सोल्युटली नास्टी बॉलिंग. एकच धावा ऍड केली जाते. सांघिक स्वरूपातील आतापर्यंत 51 धावा झालेल्या आहेत. 51. शेवटच्या षटकामधील 2 चेंडू उर्वरित आणि गुंगवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 51 या धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी, वेग देखील आहे, नियंत्रण देखील आहे, एक्झिक्युशन कमालीच आहे. अमृत तरे देखील सांगतोय, माझ्याकडे प्रचंड वेग आहे आणि माझी गोलंदाजी फलंदाजांसाठी लक्ष्मण रेग आहे, ते ओलांडणं फार कठीण झालंय. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक वाईट वाईट बॉल. एकाच षटकामध्ये आतापर्यंत वाईट चेंडूची संख्या तुम्ही बघा. मानशोजी आपण मायकल होल्डिंग यांना पाहिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर 5,000 पेक्षा जास्त चेंडू त्याने हाताळले, परंतु एकही वाईट बॉल रिलीज केला नाही. ग्रेटेस्ट डिसिप्लिन. तर ग्रामीण क्रिकेट आहे, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मायकल होल्डिंगने न भूतो न भविष्याची कामगिरी केलेली आहे. देर इज नो एनी काइंड ऑफ वाईट बॉल. वेस्ट इंडिज संघाचा तो महानतम गोलंदाज. चांगला बॉल. पंच दर्शवत आहेत मेरी बॉल ऑन क्रिकेट क्लब. रूल नंबर 23 आहे, 23वा नियम आहे लेग बाईज. आणि त्या लेग बाईजच्या बळावर पहिल्या सत्राचा खेळ फिनिश होतोय. 54 धावा फलकावर आहेत. विजयासाठी 55 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे आर्यन फायटर या संघासमोर. या आपण थोड्या वेळासाठी घेऊयात ताण तणावाच्या या आयुष्यामध्ये श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं सुमधुर संगीत आणि येऊयात दुसऱ्या सत्राकडे.
धन्यवाद. चला आपण सेकंड राऊंड करिता भाग्यपत्रक खुले करूयात, स्लॉट्स टाकूयात. विजयी संघांचे प्रतिनिधी आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. चला माटगाव संघनायक किंवा प्रतिनिधी आपण या लवकरात लवकर मुख्य क्रीडा मंचाजवळ. पहिल्या सामन्यामधील विजेता संघ अर्थातच फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा. एक प्रतिनिधी आपण देखील या आणि चालू असलेल्या सामन्यामधील दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी. सेकंड राऊंड करिता आपण भाग्यपत्रक खुले करणार आहोत. पुन्हा एकदा विनंती आहे, फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा एक प्रतिनिधी आपण या. लॉट्स खुले केले जातील सेकंड राऊंड करिता. माटगाव एक प्रतिनिधी आपण पाठवायचं आणि चालू असलेल्या सामन्यामधील दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी. सेकंड राऊंडचे लॉट्स आपण खुले करणार आहोत. निश्चय दानमेहर, भाविक मर्दे, केवल खानमेहर, यत्नेश दानमेहर, आदरणीय पांडुरंगजी धर्ममेहर, हिमांशू धर्ममेहर आणि हिमांशू मेहर हे काही महत्वपूर्ण नाव आहेत या संयोजन समितीमध्ये. संदीपजी पण या नावाचा देखील उल्लेख करणं फार गरजेचं आहे. मागील 4 दिवसांमध्ये जे पॅक फोन बनलेले आहेत, पडद्यामागचे काही हिरो आहेत आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा मात्र आपल्याला यशस्वी पाहायला मिळतं. टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये. बरोबर आपण पाहू शकाल 55. चला ओपनिंग पेअर आपण मैदानाकडे मार्गाक्रमण करावं. आर्यन फायटर संघाला अभिनंदन, जिथे तुषार बसवत आणि मयूर हेमंत मर्दे लेजंडरी प्लेयर्स मैदानाच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठी नावं आहेत. निश्चय दानमेहर सध्या आहे त्यांच्या स्क्रीन समोर आणि 12वी म्हणजेच उच्च माध्यमिक परीक्षा दिल्यानंतर थेट मैदानामध्येच आलेलं आहे. या परीक्षेसाठी सहयोगाची भूमिका ज्यांनी साकारलेल्या आहे. खर तर निश्चय आपल्या देखील कार्याला वंदन. आपल्या नावाप्रमाणेच पण जो संकल्प ठेवलेला आहे तो येणाऱ्या 5 दिवसांमध्ये सत्कारणी लागावा हेच सदिच्छा आहे. चला डीएनएच आलेला आहे. माडगाव प्रतिनिधी, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लवकरात लवकर यावं. माडगाव एक प्रतिनिधी पाठवा. चला माडगाव एक प्रतिनिधी पाठवा. आयोजकांना थोडस आठवा आणि यानंतर आपल्याला सेकंड राऊंड देखील खेळायचं आहे, म्हणून लवकरात लवकर या या मुख्य क्रीडा मंचाजवळ. चला तुम्हाला घेऊन जातोय मी मैदानामध्ये. गतवर्षी मी समालोचन करत होतो एपी ट्रॉफीमध्ये तब्बल 3 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा होती रावळे मैदानामध्ये आणि तेथे आपण पाहिलं होतं संदीपच्या एका बाजूने कल्याण टीम होती, दुसऱ्या बाजूने धाकटी डहाणू टीम होती आणि तिथे सलामीसाठी मयूर हेमंत मर्दे आले होते आणि बरोबर 16 चेंडूंमध्ये एक वादळी अर्धशतक त्यांनी साकारलं होतं. भरपूर मैदाने गाजवलेले आहेत. आताच पार पडलेल्या मानव विकास परिसर विराथन बुद्रुकच्या मैदानामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक देखील त्याने आपल्या नावावरती केलेली आहे. या 2025-26च्या हंगामामध्ये सॉलिड रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर. पहिला चेंडू फुलटॉस मिळालाय. पंच मात्र दर्शवतात डिक्लेअर झोन. समवेत पंच लिगल बॉल आहे. ओके, अधिकृत चेंडू जो आपण पाहू शकला 2 धावा फलकावर सजलेला आहे. चांगली स्पर्धा नियोजित करण्यात आली होती. बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडी आणि तेथे प्लेअर ऑफ द सिरीजची जी बाईक होती ते आपल्या नावावरती करणारा बॅटर मयूर हेमंत मर्दे, वन ऑफ द क्लिनिकल अँड क्लासिकल बॅटर. त्या पालघर जिल्ह्यामधील जर आपण टॉप 10 ची लिस्ट बनवली फलंदाजांची तर देखील सहजगत्या स्थान तो प्राप्त करू शकतोय. पुन्हा एकदा बॉलवर तयार, लावून अपील, पंच इंटरेस्टेड नाहीये. चला आपण भाग्यपत्रक खुले करायचे. सद्यस्थितीमध्ये 2 धावा फलकावर, 2 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर. सेकंड राऊंड मधील पहिली लढत नक्की कोणती आहे? आधी 2 चिठ्ठ्या पिक केल्या जातील, तो सामना असेल आणि जी चिठ्ठी शिल्लक राहील तिला बाय. सेकंड राऊंड मधील पहिली लढत आपल्या समोरील अगदी थोड्या वेळामध्ये
फुल टॉस आहे. फक्त टायमिंगला महत्व दिलं, ताकदीचा वापर केला नाही आणि त्या कारणास्तव येतो आपण पाहू शकाल मयूर हेमंत मर्दे स्वस्तामध्ये पास झालेल्या त्या मॅच मध्ये. चला आपण बघूयात सेकंड राऊंड मधील पहिली लढत नक्की कोणती आहे. संदीपजी धानमेहर आम्हाला सूचित करतात एका बाजूने असणार आहे फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ बघूयात विजयी संघ म्हणजेच माडगाव संघाला बाय मिळालेले आहे. भरपूर लेट आले ते, जवळजवळ 10 ते 12 वेळा त्यांना पुकारावं लागलं. लेट आले परंतु सेट होऊन गेले आणि बाय मात्र त्यांच्या नावावरती आहे. यानंतर होणारी लढत नव्याने फलंदाज आलेले आहेत मिस्टर भावेश पाटील सातपाटीचा ब्रँड मिस्टर डिपेंडेबल या टोपण नावाने ज्याची ओळख आहे. आदरणीय परीक्षितजी ठाकूर सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब या आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. शिवसेना चषक संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने आदरणीय हेमंतजी धर्ममेहर यांच्या वतीने आपणास आम्ही निमंत्रण देतोय. आपण यावं आणि सन्मानाने या व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन स्पर्धेची शोभावृत्ती गत करावी. चांगली गोलंदाजी सुरू आहे. अक्षय मर्दे पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू अक्षयने हाताळलेला केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. एक गडी देखील गारद केलाय. खूप मोठी विकेट घेतली. खरं तर मयूर यांनी टायमिंगला प्राधान्य दिलं होतं. कुठल्याही प्रकारे ताकदीचा वापर केला नव्हता परंतु चेंडू हवा तसा ट्रॅव्हल झाला नाही आणि मिड विकेट प्रभागामध्ये झेल देऊन ते बाद झाले. फ्लिक केलंय शुभमन गिल कॉपीबुक स्टाईल मध्ये डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु काय भन्नाट क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल मिस्टर सचिन मर्दे यू ब्युटी ऍब्सोल्युटली क्लास अँड क्वालिटी फिल्डिंग. संघासाठी निर्विवादपणे येथे सचिनने एका क्षणामध्ये 3 धावा वाचवल्या. सध्या 3 धावा फलकावरती देखील माडगाव संघाला पाय मिळालेले आहे. त्याच भाग्यपत्रक खुले झाले. यानंतर होणारी जी लढत आहे सेकंड राऊंड मधील पहिला सामना जिथे एका बाजूने आपल्याला सिल्वासाठी पाहायला मिळेल फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा आणि विपक्षामध्ये विजयी संघ असा तो सामना आपण यानंतर पाहणार आहोत. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच आदरणीय राजकुमार गिरी सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. या राजकुमार सर आपण प्लीज व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. मंडळ आपले स्वागत करू इच्छिते. आदरणीय सन्माननीय राजकुमार गिरी साहेब विभाग प्रमुख कासा आज खऱ्या अर्थाने राजकीय वलय प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. राजकुमारजी गिरी साहेब नास विनंती आहे की आपण कृपया करून व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत मिस्टर अक्षय मर्दे यांनी. आता येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही ऍक्युरेट 52 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चालणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण कधीही क्रिकेटच्या खेळामध्ये उतरल्यानंतर नावाला खेळू नये तर चांगल्या एक्झिक्युशनलाच प्रमोट करावं. आपण भावेश प्रकाश पवार यांचा इंटरव्ह्यू पाहिला 2 दिवसांपूर्वी. त्यांनी फार चांगलं वक्तव्य केलं. थोडंसंच बोलले परंतु महत्वाचं बोलले. जेव्हा भावेश प्रकाश पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की क्रिकेटमध्ये जे यंगस्टर आहेत त्यांनी नक्की काय केलं पाहिजे तेव्हा शॉर्ट बट स्वीट उत्तर होतं भावेश पवार यांचं की जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा फक्त खेळाकडे फोकस करायला शिका. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा जेणेकरून तुम्ही यशस्वी होणार. थोडंच बोललंय परंतु फार महत्वाचं बोललंय आणि जो क्रिकेटपटू चांगल्या एक्झिक्युशनला प्राधान्य देणार तो नेहमीच विजेता बनणार. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष ही भूमिका आहे. शॉर्ट पुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. भावेश पाटील सातपाटी ब्रँडचा हा दर्जेदार षटकार 6. धन्यवाद आदरणीय आदित्य अहिरे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब या
आपलं आझाद चारोटीच्या या स्मरांगणामध्ये शिवसेना चषक 2026 च्या दुसऱ्या हंगामामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. डॉक्टर आदित्य अहिरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व. डहाणू विधानसभेच्या माध्यमातून संघटकाची भूमिका ते अदा करतात. खऱ्या अर्थाने जनतेचा सार्थ विश्वास ज्यांनी प्राप्त केलेला आहे आपल्या सामाजिक कार्यामधून. या डॉक्टर साहेब आपलं स्वागत. मुख्य क्रीडा मंचावर लॉक केलंय. डॉक्टर आदित्य अहिरे यांचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. भावेश पाटीलच्या बॅट मधून हा दुसरा षटकार सजवला जातोय. धाव फलक तब्बल जाऊन विसावलेला आहे. ॲक्युरेट 15 या अंकावर बॅटिंग पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये उगाच मिस्टर डिपेंडेबल हे नाव मिळालेलं नाहीये. त्या नावामध्ये देखील स्टोरी आहे. कितीतरी वेळा आपण पाहिलेलं आहे, जेव्हा जेव्हा सातपाटी संघ अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा तेव्हा एक जबाबदार खेळी साकारून संघाला बाहेर काढणारा क्रिकेटपटू आहे. दोन्ही देखील फॉर्मॅट खेळतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, एक अत्यंत व्यस्त क्रिकेटपटू आहे. आणि कन्सिस्टंटली जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो, कारगर भूमिका अदा करण्यामध्ये यशस्वी फलंदाज कोण असेल तर सातपाटीचा ब्रँड अर्थातच भावेश पाटील. बलकावर आतापर्यंत 15 धावा कंप्लीट. सचिन षटकातील 5वा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सन्मान बघा, एका फलंदाजाला महान बनवणाऱ्या गोष्टी आहेत. चेंडू जर चांगला असेल ना तर रिस्पेक्ट देखील देता आला पाहिजे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुनील गावस्कर, त्यानंतर जो रूट हे फलंदाज युगातच यशस्वी झालेले नाहीयेत. तर षटकारानंतर सिंगल घेण्याची कलात्मकता तेव्हाच तुम्ही कम्प्लीट बॅटर बनणार. रन्स, 16 धावा. वन्स अगेन बॉलर तयार. पहिल्या षटकाची कसर तर भरून काढलाय. ॲक्युरेट 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग. फुल टॉस बॉल आहे. येथे फटका फसलाय. तुषारला खर तर या दोन्ही षटकांमध्ये फार कमी स्ट्राईक मिळाले. जेव्हा स्ट्राईक मिळाले तेव्हा अटॅकिंग अप्रोच त्यांनी धारण केला. फुलटॉस स्वरूपातील चेंडूवर परंतु बाद झालेला आहे. आपण बोलणार आहोत स्वागत सन्मानाकडे. आमच्या मुख्य क्रीडा मंचावर एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर आदित्य अहिरे साहेब. आता वेळ मिळाला तर आपण या शुभ सन्मानाला परिपूर्ण करूयात. पेशाने खरं तर डॉक्टर आहेत आणि या संपूर्ण डहाणू शहराच्या माध्यमातून एक संघटकाची भूमिका राजकीय कार्यक्षेत्रामध्ये देखील उत्तुंग भरारी घेणारा व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राचं हे महावस्त्र, मायेची उपदार शॉल आणि स्पर्धेचं स्मरण राहावं म्हणून सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय हेमंतजी धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान प्रदान करतोय. बघा, हेमंतजी आपण क्रिकेटमध्ये भरपूर ऑलराऊंडर पाहिले असतील, परंतु कर्तृत्वाच्या परिवेशातील ऑलराऊंडर जे एका बाजूने उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आहेत, पेशाने डॉक्टर देखील आहेत आणि या डहाणू शहराच्या माध्यमातून संघटकाची भूमिका देखील अदा करतात. आणि या खऱ्या अर्थाने कर्तृत्वाच्या परिवेशातील ऑलराऊंडर कोण असेल तर आदित्य अहिरे. आमच्या मुख्य व्यासपीठावर डॉक्टर साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. जिथे पंच दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळते टिकलर झोन डबलचं काउंटिंग केलं जाईल. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय ॲक्युरेट फलकावर 19 रन्स 19 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. अक्षय पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी आणि कामगिरी करणारा हा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी. बघा, समोर कितीही ताकदवर फलंदाज असू द्यात, जर तुम्ही प्रॉपर गुडलेन स्पॉट वरती रिलीज चेंडू करणार आणि त्यानंतर वेग तुमच्याकडे असेल, ऑफ स्टिकला हलकासा
सोडून जाणारा चाटून जाणारा चेंडू तुमच्याकडे असेल तर भल्या भल्या फलंदाजांना देखील निरुत्तर करून तुम्ही सोडू शकता. तेच केलंय अक्षय मर्दे यांनी. पहिल्या षटकामध्ये देखील केवळ 3च धावा दिल्या होत्या. सातत्य ठेवतात आपल्या गोलंदाजीमध्ये. फटका चांगला आहे, चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु या फटक्यावर भावेश पाटील यांचा क्लास लिहिलाय. सूप ऑफ स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ दी विकेट, बॅटला हलकस स्लॅश केलं आणि चेंडू सरळ क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवत असताना शिवसेना चषक चौकार. ग्रेट शॉट. चेंडू मध्ये तितकीशी खराबी नव्हती. विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत अक्षय, परंतु समोर फलंदाज प्रतिभेने शृंगारलेला आहे. टॅलेंटेड स्ट्रोक होता. ऍब्सोल्युटली ग्रेट स्क्वेअर ड्राईव्ह. ऑन साइडला भावेश पाटीलच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. बघतोस काय रागाने, षटकार मारलाय वाघाने आणि हा वाघ सातपाटीचा आहे, ज्याला जाग आलाय. आणि वाघाला जेव्हा जेव्हा जाग येते ना हिमांशूची, तेव्हा तेव्हा मात्र तो संपूर्ण जंगलामध्ये एकच दरारा निर्माण करतो. जेव्हा जेव्हा जंगलामध्ये वाघाची एंट्री होते तेव्हा तेव्हा इतर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा सातपाटीचा ब्रँड भावेश पाटीलची एंट्री होते तेव्हा गोलंदाजांचं अस्तित्व धोक्यात येतं. सद्यस्थितीमध्ये धावांची टोटल आपण पाहू शकाल 29. 29 धावा झालेल्या आहेत. वन मॅन शो, वन मॅन आर्मी सुरू आहे. 11 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी भावेश पाटीलने साकारलाय. 97% रन्स भावेशच्या पाठमधून आहेत. बघा, एका कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅटरचं हे लक्षण. षटकारानंतर माझ्याकडे आक्रमकता आहेच आहे, परंतु संयम देखील आहे. म्हणजे राग आला म्हणून लगेच भांडण करायचं असं नाहीये. आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम करतोच आणि ती भूमिका आहे भावेश पाटीलची. आतापर्यंत 31 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. ऑफिशियली 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. ज्या फलंदाजाकडे आक्रमकता आणि संयम दोन्ही गुण असतात तो मोठाच होणार. षटकार खेचू शकतोय, परंतु सिंगल डबल देखील खेळतोय आणि म्हणून संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये घेऊन आलेले. 31. सुरुवात खराब झाली होती. आर्यन फायटरची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकामध्ये 3च धावा आल्या होत्या. आता भावेश पाटीलची गुणवत्ता आपण पाहतोय मैदानामध्ये. व्हाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपात धावा देखील. धावसंख्येचा ग्राफ चेंज होतोय आणि जाऊन पोहोचतोय 33-33 या अंकावर. डावाला सावरलेला आहे. एक रिस्पॉन्सिबल नॉक आहे भावेश पाटील यांचा. परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहू शकला. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चतुरस्त्र बाणीने सौदामिनीप्रमाणे विजेच्या लख प्रकाशाप्रमाणे तेजोमय फलंदाजी आपण पाहतोय. फुलटॉस आहे. अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर घेतोय. कल्टी ब्रँड ऑफ सातपाटी. भावेश पाटील ऑन फायर. षटकार 6. धन्यवाद. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 16 धावांचं लक्ष समोर आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या गुंगवाडा संघाच्या माहितीसाठी आता आपण भावेशकडे वळूयात. जिथे भावेशने इंडिव्हिज्युअली 1, 2, 3, 4 षटकार खेचलेले आहेत. एक चौकार खेचलेला आहे आणि वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर ऍक्युरेट तो जाऊन पोहोचलेला आहे एका आकर्षक टोटलवर, जिथे संघाकरिता चमत्कारिक कामगिरी त्याने करून दाखवले. 13 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी आहे. बघा, सांघिक टोटल ऍक्युरेट 39. 39 पैकी 34 धावा भावेश पाटीलच्या बॅट मधून येणं खरोखरच उल्लेखनीय आहे. लक्षणीय आहे, लक्ष वेधी आहे, उच्चस्तरीय आहे, उच्च श्रेणी आहे. आता जे प्रेक्षक बसलेत ना मैदानाच्या बाहेर, त्यांच्या गळ्यातील तो ताईत बनलाय. नक्की कुठून आलाय? ते सातपाटीवरून आलाय. सातपाटीवरून आलाय, मैदान गाजवण्यासाठी आलाय. अशी कितीतरी मैदाने याच्या आधी देखील गाजवलेले आहेत. म्हणून मी उल्लेख केला होता की मिस्टर डिपेंडेबल हे नाव उगाच मिळालेलं नाहीये. इथे चांगला झेल आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग मध्ये परिपूर्ण केला जातोय. $39. 39 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. बघा, सामना होता कुठे, हिमांशू आणि आणलाय कुठे.
आता रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 6 पेक्षा देखील कमी. तुमच्याकडे चेंडूची संख्या जास्त आहे, धावा कमी करायच्या आणि मोमेंटमला आपल्या बाजूने खेचून आणलेलं आहे. नक्कीच व्यासपीठावरती आत्ताच परीक्षित पद्धतीने आपण पाहू शकाल षटकामध्ये चांगल्या चेंडूंची उधळण, 2 चेंडूंमध्ये एक विकेट, एक डॉट, 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 धावांची आवश्यकता. संचितचा पुढील बॉल ऑन साईडला. क्या बात आहे यार, काय फटका खेळलेत नितीन. बघा क्रिकेटमध्ये षटकार खेचल्यानंतर 6 धावा दिल्या जातात. अदरवाईज ज्या पद्धतीचा डिस्टन्स आहे किती धावा द्याव्या हा देखील प्रश्न आहे. आता लॉंगेस्ट सिक्सर जो नितीन माचीच्या बॅट मधून आहे, धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलंय 45. चेंडू जाऊ द्या. 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, 10 धावांची आवश्यकता. बघा जर तुम्ही गुगल केलं ना हिमांशूची, जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे लॉंगेस्ट सिक्सर शाहिद आफ्रिदीच्या नावावरती 154 मीटरचा षटकार, ना भूतो ना भविष्य ते त्याच्या बॅट मधून आलेला आहे. आणि येथे नितीन माची त्याच्या बॅट मधून लॉंगेस्ट सिक्सर आलेला आहे. चांगला फटका. षटकारानंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलंय आणि डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये चौकार. या चौकारासहित तब्बल प्रोग्रेस कार्ड जाऊन विसावलेला आहे 49 या अंकावर. काय जबरदस्त हा षटकार बघायला मिळाला. विजयासाठी आता केवळ 6 धावांचं टार्गेट समोर राहिलंय आणि 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. आता फलंदाजांना ठाऊक आहे हिमांशूची, जे काम सुईने होतंय त्यासाठी तलवारीची गरज नाहीये, तर ते नरम हाताने खेळणार. कारण जेव्हा तलवार वापरायची तेव्हाच तलवारीचा वापर करता यायला. आता सुईने देखील काम होऊ शकतंय. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 5च धावा करायच्या. प्रोग्रेस कार्डवरती 50 धावा कंप्लीट होतात. सॉलिड बॅटिंग केलेलं आहे भावेश पाटील आणि त्यांची साथ सोबत देत असताना नितीन माची यांची देखील गुणवत्ता आपण पाहिलेली आहे. वन ऑफ दी सक्सेसफुल ऑलराऊंडर. ऑन साईडला आपण पाहू शकाल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला हा फटका. इथे देखील सिंगलचं हे रोटेशन आपण पाहतोय. बघा हिमांशूची आपण चर्चा करत होतो नितीन माची यांच्या षटकारांच्या सामन्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर 12 मध्ये केवळ आता 4 करायचे आहेत. या स्वागत सन्मानाकडे वळूयात. आदरणीय हेमंतजी धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते आदरणीय राजकुमार गिरी साहेब आलेले आहेत आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण करणार आहोत. भगव वस्त्र, महाराष्ट्राचं महावस्त्र, समवेत सन्मान चिन्ह. बघा शनिवार मामा, असं एकमेव रंग आहे भारताच्या ध्वजामध्ये देखील 3 रंग आहेत, परंतु जो भगवा रंग आहे प्रभू श्रीरामांनी देखील परिधान केला होता, त्यानंतर बजरंगबलीने देखील परिधान केला. जेव्हा महाभारत झालं त्या महाभारतामध्ये देखील हा भगवा ध्वज आपण पाहिलेला आहे. आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे देखील भगवाच होता आणि येथे त्या महाराष्ट्राच्या महावस्त्राने राजकुमार गिरी यांचं स्वागत सन्मान. विभाग प्रमुख कासा, खऱ्या अर्थाने आज अनेक दिग्गज राजकीय व्यक्तिमत्वांची रेल चेल आपण पाहतोय. पुढील सन्मान मूर्ती आहेत परीक्षितजी ठाकूर साहेब, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये 22च्या पाठमधून सजवलेला हा फटका अंदाज चुकलाय आणि ह्या चौकारा सहित आपण पाहू शकताय विजयावर शिक्कामोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन. एक मॅच विनिंग नॉक खेळले 22